श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, उद्या 26 एप्रिल 2025 ला मासिक शिवरात्र आहे। 26 एप्रिल 2025 शनिवारी सकाळी 8:27 मासिक शिवरात्र सुरू होत असून 27 एप्रिल 2025 रविवारी सकाळी 4:49 समाप्त होत आहे। तर उदय तिथीनुसार आपल्याला 26 एप्रिल 2025 म्हणजे शनिवारी मासिक शिवरात्र साजरी करायची आहे। शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा रात्री केली जाते, तसेच पूर्ण रात्र जागरण केले जाते। भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना केली जाते। अशी मान्यता आहे की असे केल्याने वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्या दूर होतात आणि ज्या कन्या आहेत त्यांना योग्य वर प्राप्त होतो। एका रात्री 4 प्रहर असतात आणि 4 प्रहरामध्ये भगवान शिवशंकरांना दूध, दही, मध आणि तुपाने अभिषेक केल्याने, पूजेच्या वेळेस निरंतर महामृत्युंजय जप केल्याने भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करतात। पहिला प्रहर सूर्यास्त झाल्यानंतर सुरू होतो, त्यानंतर भगवान शिवाच्या शिवपूजेला उपासनेला सुरुवात होते। दुसरा प्रहर रात्री 9 वाजल्यानंतर सुरू होतो। तिसरा प्रहर मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो आणि चौथा प्रहर अंतिम प्रहर सकाळी 3 वाजता सुरू होतो आणि ब्रह्ममुहूर्तात समाप्त होतो। यावेळेस भगवान शिवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। तर शिवरात्रीला मातीचे पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते। भगवान शिवाचे काही मासिक शिवरात्रीचे खास प्रभावी उपाय आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। ज्या दिवशी तुमचे मन करेल त्या दिवशी घरामध्ये पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करावे। विशेष म्हणजे ज्या दिवशी मासिक शिवरात्री आहे त्या दिवशी जर तुमचे मन करत असेल की आज मला पार्थिव शिवलिंग करायचे आहे, त्या दिवशी पार्थिव शिवलिंग निर्माण करावे। आपल्या घरातील कुंडीमध्ये किंवा जर तुमच्याकडे बेलपत्राचे झाड असेल तर त्या ठिकाणी झाडाखाली माती घेऊन शिवलिंग निर्माण करावे, किंवा आपल्या घराच्या आसपास जमीन असेल किंवा माती उपलब्ध असेल तर ती माती घेऊन शिवलिंग निर्माण करावे। त्यानंतर 3 अखंड तांदळाचे दाणे घ्यावेत, एक गणेशाच्या जागेवर अर्पण करावे, त्यानंतर एक अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करावे, त्यानंतर एक षडानंद कार्तिकेयांच्या जागेवर अखंड तांदूळ अर्पण करावे आणि 3 दुर्वा घेऊन त्या पण जिथे जिथे तुम्ही तांदूळ अर्पण केले आहेत तिथे ती दुर्वा अर्पण करावी। म्हणजेच एक अशोक सुंदरीच्या स्थानावर, एक षडानंद कार्तिकेयांच्या स्थानावर आणि श्री गणेशाच्या स्थानावर, आणि त्यानंतर 3 बेलपत्र घ्यावेत। जेथे आपण माता पार्वतीची जी जलाधारी बनवली आहे त्या जलाधारी वरती 3 बेलपत्र मनोभावे अर्पण करावेत। जलाधारीतून खाली जल पडते त्याच्या विपरीत दिशेला ती 3 बेलपत्र अर्पण करावेत। माता पार्वतीचे जे हस्तकमल आहे त्याच्यावर अर्पण करावेत आणि 3 लोटा जल आपण जिथे बेलपत्र अर्पण केले आहे त्या बेलपत्रापाशी बसून शिवलिंगावर हळूहळू आपल्या मनातील कामना करून भगवान भोले बाबांना प्रार्थना करावी की आज मी दुःखी आहे, मला खूप तकलीफ आहे, बाबा मुलं या कामासाठी गेले आहेत, असे करत 3 लोटा जल भगवान भोलेनाथांना मनोभावे अर्पण करावे। त्यानंतर आपल्यापाशी जेही पूजेचे सामान आहे ते अर्पण करून भगवान शिवशंकरांची आरती करून एक दिवा प्रज्वलित करावा। तिथेच बसून जे शक्य आहे त्या मंत्राचे स्मरण करावे किंवा पठण करावे। दिवा शांत झाल्यानंतर शिवलिंगाचे विसर्जन करावे। असे आपण 2-3 वेळेस केलं तर आपल्याला समजेल की आपल्या घरात धन वाढत आहे, आपले कार्य सिद्धी होत आहेत। आध्यात्मिक पुराणात तसेच शिवपुराणात असे म्हटले आहे की भगवान शिवशंकरांच्या आराधनामध्ये, भगवान शंकरांच्या अविरल भक्तीमध्ये पार्थिव शिवलिंगाचे निर्माण आणि पार्थिव शिवलिंगाचे पूजन केल्याने आपल्याला बल प्रदान करते। माता पार्वतीने प्रत्येक मासिक शिवरात्रीला भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी पार्थिव शिवलिंग निर्माण करून त्यांची पूजा केली होती। ज्या वेळेस माता पार्वतीने मातीचे शिवलिंग बनवून शिवलिंगाचे निर्माण केले तेव्हा भगवान भोलेनाथांनी माता पार्वती ज्या ज्या पद्धतीने पार्थिव शिवलिंग निर्माण करत आहेत आणि त्याची पूजा करत आहेत, तेव्हा भगवान शिवशंकरांनी विचारले, पार्वती तुझे लग्न होत नव्हते तेव्हा तू पार्थिव शिवलिंगाचे पूजन केले, तू माझ्यासोबत विवाह होण्यासाठी ही पार्थिव शिवलिंगाचे पूजन केले
आता काय पाहिजे आहे? आता तरी मी तुला भेटलो आहे, मी तुला प्राप्त झालो आहे, आता तुला काय पाहिजे आहे? तेव्हा माता पार्वती हात जोडून भगवान भोलेनाथांना विनय केले आणि म्हणाल्या, मला काहीही पाहिजे नाही, बस इतके पाहिजे आहे की कैलासात राहून किंवा स्मशानात राहून जिथेही राहील माझ्या हृदयामध्ये कधीही दुःख झाले नाही पाहिजे. मी सदैव प्रसन्न होऊन माझे जीवन आपली सेवा करत करत राहिली पाहिजे. पौराणिक मान्यतेनुसार तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतील तर रावणाने काय केले होते, तर रावणाने आपले सर काढून दिले होते, रावणाने तप केले होते, रावणाने साधना सुद्धा केली होती, रावणाने तपस्या सुद्धा केली होती, फक्त भक्ती केली होती, पण भगवान प्रसन्न झाले नव्हते. तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून रावणाने आखरी एक बिंदू वापरला होता, तो म्हणजे रावणाने पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करून त्या शिवलिंगाची पूजा करायला बसला होता. तेव्हा भगवान शंकरांना येऊन त्यांना आशीर्वाद द्यावाच लागला होता, वर द्यावाच लागला होता. पार्थिव शिवलिंग निर्माण करण्याचे, पूजन करण्याचे तसेच पार्थिव शिवलिंग आराधनाचे फळ खूप लवकर प्राप्त होते. काही लोकांना असे वाटते की पार्थिव शिवलिंगाचे पूजन करायचे आहे तर पती पत्नी दोघेही असणे जरुरी आहे का? लग्न झालेले जरुरी आहे का? शिवमहापुराण कथा सांगते की मुलं असेल, मुली असेल, लग्न झालेले असेल किंवा झालेले नसेल, जसेही असेल तसे पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करावे आणि मनोभावे पूजन करावे. ज्या दिवशी तुम्ही मनापासून ठरवले आहात की तुम्हाला वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त मात्रामध्ये तकलीफ आहे, परेशानी आहे, खूप दुःखी जीवन चालू असेल, तुमचे काम होत नसेल, मासिक शिवरात्रीला 3 बेलपत्र घ्यावे. त्यातील एका बेलपत्रावर मधल्या पानावर पिवळे चंदन लावावे आणि दुसऱ्या बेलपत्रावर लाल चंदन लावावे आणि तिसऱ्या बेलपत्राला 11 तांदळाचे दाणे पाण्याने थोडेसे ओले करून त्या बेलपत्रावर ठेवावे. आपल्या हातामध्ये सगळ्यात पहिले पिवळे चंदन लावलेले प्रथम बेलपत्र घ्यावे, त्यानंतरच लाल चंदन लावलेले बेलपत्र घ्यावे, त्यानंतर 11 ओले करून ठेवलेले तांदळाचे बेलपत्र घ्यावे. आपल्या उजव्या हातामध्ये ते बेलपत्र ठेवावे आणि आपली मनापासून कामना करावी. भगवान शंकरांना विनंती करावी. पंचाक्षरी मंत्र नमःशिवाय किंवा षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय नमस्तुभ्यम बोलून ते बेलपत्र आपल्या उजव्या हातात ठेवलेले आहे त्यावर आपल्या डाव्या हाताने स्पर्श करून आपली मनातील भावना बोलून भगवान शंकराच्या शिवलिंगावरती ते समर्पित करावे. त्यानंतर 1 लोटा जल घ्यावे. शिवलिंगावर जिथून जल वाहते अशोक सुंदरीच्या जागेवर 3 वेळेस ते जल आपली कामना करून श्री शिवाय नमस्तुभ्यम असे बोलून 3 वेळेस त्या स्थानावर थोडे थोडे जल अर्पण करावे आणि भोले बाबाला विनंती करून आपले जे अक्षदाचे बेलपत्र अर्पण केले आहे ते बेलपत्र आणि 1 अक्षदा दाना त्यातून घेऊन यावे. ते 2-3 महिने आपल्या घरामध्ये तसेच ठेवावे. जेवढेही दुःख आहे तेवढे भोले बाबा हळूहळू समाप्त करतील, घरामध्ये आनंद येईल. मासिक शिवरात्रीच्या दिवशी जो भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पूजा करेल, आराधना करेल, त्याच्या घरामध्ये या 2 देवी विराजमान राहतील. पहिले सरस्वती आणि दुसरी लक्ष्मी. एक देवीचे फूल असते, त्या फुलाला जास्वंदीचे फूल किंवा गुडहलचे फूल असेही म्हटले जाते, त्याला घंटीचे फूलही म्हटले जाते. ते लाल कलरचे असते. समजा आपल्या घरामध्ये आपली मुलं मुली किंवा अन्य व्यक्तीही कार्य चालू करत असेल किंवा एज्युकेशनसाठी किंवा आपण एखादी लक्ष बनवले असेल, मला या कॉम्पिटिशन एक्झामला बसायचे आहे, त्यामध्ये यशस्वी व्हायचे आहे, पण तुम्ही जोही अभ्यास करत असाल, वाचत असाल, तो लगेच विसरून जात असेल. काही स्त्रियाही अशा आहेत की त्या बोलत असतात की माझी ही दशा ठीक नाही, एखादी वस्तू ठेवली आहे तर त्या विसरून जातात. तर शिवमहापुराण कथा सांगते की आपण आपले परिश्रम 4 गुणा करावे, दिवस रात्र एक करावे. सोबतच शिवलिंगावर अशोक सुंदरीची जी जागा आहे तर त्या जागेवर जास्वंदीचे फूल आहे ते फूल देवीला अर्पण केले जाते. देवीला ते फूल अत्यंत प्रिय असते. त्या फुलाला घेऊन बेलपत्रावर ते फूल ठेवायचे आहे आणि त्या फुलाची जी घंटी आहे ते बेलपत्राच्या दांडीकडे असायला हवे. अशा प्रकारे ते फूल बेलपत्रावर ठेवायचे आहे आणि आपली कामना करून आपले नाव आणि गोत्र बोलून भगवान भोले बाबाला आपल्या मनातील भावना बोलून त्या फुलाला आणि बेलपत्राला 12ही महिने शिवरात्री पडते, कोणत्याही शिवरात्रीला अशोक सुंदरीच्या जागेवर ते बेलपत्र आणि फूल अर्पण करायचे आहे.
बेलपत्राची जी दांडी आहे, फुलाची जी घंटीचा तुरा आहे, तो शिवलिंगाकडे करायचा आहे। तर शिवलिंगावर पहिले 1 लोटा जल समर्पित करून नंतर ते बेलपत्र आणि फूल अर्पण करायचे आहे आणि बाबाला सांगायचे आहे की मी 4 गुणा मेहनत करत आहे। जोपर्यंत तुमची एक्झाम येत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या शिवरात्रीला 1 बेलपत्र आणि 1 जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे। आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचाल आणि आपल्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही। मासिक शिवरात्रीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा ठेवून तुम्हाला जे पाहिजे असेल त्यासाठी 1 काळी मिरी आणि 7 तिळाचे दाणे घेऊन हातात घेऊन आपली कामना करून मनापासून आपल्या मनातील इच्छा बोलून भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे, ती मनोकामना पूर्ण होते। जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील तेव्हा कोणालाही जाऊन सांगू नये की तुम्हाला हे दुःख आहे, तर 1 तांदळाचा दाणा घेऊन शिवलिंगावर अशोकसुंदरीच्या जागेवर स्पर्श करून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर अखंड म्हणजे तुटलेला नसावा शिवलिंगावर समर्पित करावा। 8 ते 15 दिवसामध्ये भोले बाबा अर्पण करून बघावे, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू राहू देणार नाही। भगवान शिवशंकर मासिक शिवरात्रीच्या वेळेस भगवान शिवशंकरांना जेव्हाही तुम्ही धतुरा अर्पण करता तर धतुरा अर्पण करत्यावेळेस नंदेश्वर शिवाचे नाव घेतले जाते। बेलपत्र आपण अर्पण करत आहोत, आपण तेव्हाही की जप करत असेल, स्मरण करत असेल तर ते आपल्याला निर्भर आहे, पण आपण अक्षता अर्पण करत आहात तेही आपल्याला निर्भर आहेत, फूल अर्पण करत आहात तेही आपल्याला निर्भर आहे। पण जेव्हा आपण भगवान शिवशंकरांचा अभिषेक करत आहोत, पूजा करत आहोत, मंदिरात जात आहोत आणि आपल्याला कुठेतरी धरा मिळाला आणि आपली कामना असेल तर धतुरा काही वेळेस कामासाठी अर्पण केला जातो, तर धतुऱ्याला आपण भगवान शंकराला अर्पण करत आहोत तर नंदेश्वर शिवाचे नाव घेऊन अर्पण करावे, म्हणजे नंदीची आज्ञा घेऊन आपण भगवान शिवाला धतुरा देत आहोत। तुमचा विश्वास आहे की नंदी तुमचे हे दुःख आहे, जी समस्या आहे, जी तकलीफ आहे, तर नंदी महाराज तुमच्या दुःखाला मिटवण्यासाठी पूर्ण भोले बाबांना तुमच्या पाठीशी बसून माझ्या दरवाजापर्यंत घेऊन येत येतील। त्यामुळे तुमच्या साक्षीने, तुझ्या साक्षीने हे धतुरा अर्पण करत आहोत। मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा। धन्यवाद।